शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सदाशिव सर्ववरदाता दिगंबरम होतो ऐसा हो सदाशिवम सर्ववरदाता दिगंबर होतो ऐसा हो सदाशिव सर्ववरदाता दिगंबर होय हो तो ऐसा हो हरे सबम दुख भक्तों के दया कर हो तो ऐसा हो दया कर हो तो ऐसा हो सदाशिव वरदाता दिगंबरम हो तो ऐसा हो सदाशिवम सर्ववरदाता दिगंबरम हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववरदाता जय हो महिलांनी पुढे सारख्या पाठीमागच्या सदाशिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा शिखर कैलाश के ऊपर कल्पतरुओं की छाया में शिखर कैलाश के ऊपर कल्पतरुओं की छाया में रमे नितम संग गिरिजा के रमे नितम संग गिरिजा के रमन धरम हो तो ऐसा हो सदाशिवम सर्ववरदाता दिगंबरम हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो शीश पर गंगा की धारा
पर गंगा की धारा सुहाए बाल पर लोचन कला मस्तक पे चंदा की कला मस्तक पे चंदा की मनोहर हो तो ऐसा हो सदा शिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो सदा शिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो भयंकरम जहर जब निकला शीरसा करके मंथन से भयंकरम जहर जब निकला शीरसा करके मंथन से शीरसा करके करम की विषधरम हो तो ऐसा हो सदा शिवम सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो सदा शिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो दुनिया का दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो सदा शिव सर्ववरदाता शंकर जो देवगण सत्य नर सारे जपे गण नाम शंकर जो जपे नित
ओ ब्रह्मा नंद दुनिया में, ओ ब्रह्मा नंद दुनिया में उजागर हो तो ऐसा हो सदा शिव सर्वदाता दिगंबर हो तो ऐसा हो सदा शिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो सदा शिव सर्ववरदाता दिगंबर हो तो ऐसा हो तो नमः पार्वती पते हर हर महादेव शंभू विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय भवानी हरि कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि महायोगपीठे तटे भीमराध्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समगतिष्ठं परमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं नरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वर्णगानां रसानां छन्दसामपि मंगळानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाजिये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञाचा आजचा तिसरा दिवस आणि भारतवर्षातील एक महत्त्वाचा पर्वकाळ की 29 पर्वकाळ सांगितलेले आहेत. 24 एकादशी, वामन जयंती, नृसिंह जयंती, त्यानंतर महाशिवरात्र, अशा जे 29 पर्वकाळ आहे त्यामध्ये महाशिवरात्र एक पर्वकाळ आहे. 24 एकादशी केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य आपल्याला एका एकादशीमुळे प्राप्त, एका महाशिवरात्रीमुळे प्राप्त होत असतं. इतका महिमा या महाशिवरात्रीचा आहे. आणि अशा या परम मंगल महापर्वावर इथे बोलू नका, पाठीमागे जा. अशा परम मंगल पर्वावर संपन्न होत असणारा आपला श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ आज उपांत्य सेवेकडे वाटचाल करत आहे. उद्या आपली पूर्ततेची सेवा आहे, कलश पूर्तीची सेवा आहे, उद्या काल्याचं कीर्तन आहे. परंतु 3 दिवस आपण आपल्या कमी वेळामध्ये या ग्रंथाच्या चिंतनामध्ये अवगाहन करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण बघितलं नाही, पण एक आहे, वाटीवर खीर खाली काय, त्यातला 1 चमचा खीर खाली काय, फक्त एकच, दोघांमध्ये फरक आहे. वाटीवर खीर खाली तर तृप्त होतं आणि 1 चमचा खीर खाली तर आस लागती. दोघांमधला बदल काय? 1 चमच्याची टेस्टही तीच आणि वाटीभर खिरीची टेस्टही तीच, पण दोघांमध्ये बदल आहे. वाटीभर खीर खाली की माणूस तृप्त होतो
आणि चमच्याभर केली की एवढी खाली अशी तर बरं झालं असतं. तसं आता आपल्या सर्वांना जे आस आहे की जर पूर्णच ऐकाय भेटलं असतं तर ही आस आहे आणि आस लागलीच पाहिजे. अमृताची जशी आस लागते, वारंवार आपल्याला नित्य सुखाची अपेक्षा आस लागते, त्याप्रमाणे या ज्ञान यज्ञाची कथा यज्ञाची सुद्धा आस लागली पाहिजे. आणि आस लागली की मग सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ निश्चितपणे कुणाच्या न कुणाच्या माध्यमातून आपला संकल्प परमात्मा पूर्ण करत असतो. आणि म्हणून हा तृतीय दिवस महाशिवरात्र आणि आज आपला शिव पार्वती विवाह स्वयंवर आहे, सोहळा आहे. तर खरं तर या ज्या कार्यक्रमाचं आयोजन आहे फार भव्य दिव्य असं आयोजन आपण सर्वांनी केलं. यामध्ये सर्वांचा मोलाचा वाटा आहे, सर्वांचा. एकल्याचा नो एक खेळ मनोनी मेळ मेळविला आदरणीय पूजनीय आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांना आपण ज्यांना सर्वांना आपण सर्वजण खूप मानता असे असणारे आमचे आदरणीय वसंतजी बाबा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या युवकांनी जे काही प्रयत्न केले, अट्टहास केला, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा नाही सुरुवातीचा दिवस गोड झाला. आता सुरुवात आहे, इथं शेवट नाही. आपल्याला शेवट नाही करायचा, आता सुरुवात झाली. आणि ही सुरुवात हे बघा, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होतील उपकार अगणित. ऐक नाही, एकदा की एखाद्या सत्पुरुषाने सत्कर्माची वाट दाखवली की त्या सत्कर्माच्या वाटेवरून अनेक जण चालत असतात. आदरणीय ज्यांचं मी अभिमानाने नाव घेतो, आपल्या नाशिक जिल्ह्याचा वारकरी संप्रदायामधील सिंह जर कोण असेल तर आदरणीय जगन्नाथ अण्णा पवार. जगन्नाथ अण्णांचं किती मोठं कार्य होतं. नाशिक कीर्तनामध्ये डोलायला लावला, हे सर्व पुण्य अण्णांचं आहे. कोणी मानो अथवा न मानो, काही जण विसरून गेले असतील, पण जाणता वारकरी कधी अण्णांना विसरू शकत नाही. आणि त्यांनी हरिहराची वारी सुरू केलेली तिसऱ्या सोमवारी. आपण जाता त्या वारीला, पायी वारी असते बघा श्रावण महिन्यात. तुम्हाला माहिती का ती वारी अण्णांनी सुरू केली म्हणून? बऱ्याच जणांना माहित नाही, पण ती चालली म्हणून ही चालली, हा चालला म्हणून तो चालला. त्या वाटेवर चालतात. पण एक लक्षात घ्या, त्या वाटेवरून जरी तो पथिक चालत असेल पण त्याचं अर्ध पुण्य अण्णांना आहे, अर्ध पुण्य. त्याचं कारण सत्मार्ग दाखवणं सुद्धा इतकं सोपं काम नाही. सप्ताह सुरू करणं, परंपरा उपासना सुरू करणं आणि त्या मार्गावर जे अनाथ आहे, ज्यांना ज्ञानाची कमतरता आहे, त्यांना आपल्या सोबत घेऊन चालणं, त्यांच्यासारखं होणं. आपुल्यासारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागेल. आणि म्हणून त्यांच्यासारखं आपल्याला ज्ञान असतं, पण अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून द्यावी त्या अंगी. अर्भक जे बारीक बाळ असतं, पहिलीचं दुसरी ते तिसरीचं, त्या ग्रॅज्युएट शिक्षकांना सांगण्याची गरज नाही. अ आईचा, ब बदकाचा, क कमळाचा, च चमचाचा, हे त्यांना बोलण्याची गरज नाही. पण अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. तसं सत्कर्म दाखवणारे जे साधू पुरुष असतात त्यांना काही गरज नाही सप्ताह कीर्तनाची करण्याची, पण आपल्या सोबत अनेक जण चालावे आणि आपल्या सोबत अनेकांचा उद्धार व्हावा ही त्यांची प्रामाणिक ईश्वरीय इच्छा असते. आणि या इच्छेतून ते सर्वांना सोबत घेऊन जात असतात. बाबांनी अनेकांना वारी घडवली, अनेकांना भारतातील अनेक तीर्थांचं दर्शन घडवलं, अनेकांसाठी बाबांनी वेळ काढला. आता 1 महिन्यापूर्वी आपल्या या मंदिरासाठी किंवा गावासाठी टाळ, मृदुंग, पखवाज सहकार्यातून त्यांनी उपलब्ध करून दिले. याचं कारण काय असतं की कुठेतरी अज्ञानी जीव, अडाणी जीव सन्मार्गावर यावा आणि त्याचं कोट कल्याण व्हावं ही साधूची अपेक्षा असते. आणि साधू काय फक्त संन्यासी नसतो, तो धोतर शर्टामध्ये असतो, तो गृहस्थी असू शकतो, तो संसार करणारा सुद्धा असतो. जो आपल्याला चांगला मार्ग दाखवेल तो या जगामध्ये साधूच आहे. आणि म्हणून दया करणे जे पुत्रासी तोजी दासानी दासी, त्यासी अपंगिता राही तोची दरी हृदयी. रंजले गाजले त्यासी
साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आपला आणि परक नाही, सर्वजण समान आहे आणि आपल्यांचा जसा उद्धार झाला पाहिजे तसा सर्वांचा उद्धार झाला पाहिजे ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते. ते कोणी असो, गावात असो, वाडीवर असो, वस्तीवर असो, शहरात असो, खेडेगावात असो, कुठेही असो, जे जे सत्पुरुष अज्ञ समाजाला मार्ग दाखवतात ते देवाची मूर्ती आहे, ते देवाचीच मूर्ती असं म्हणतात. आणि म्हणून बाबांच्या नियोजनातून आमचे सर्व युवक वर्ग, माता भगिनी, अन्नदाते, देणगीदार, सेवा करणारे या सर्वांच्या माध्यमातून आचार्य असेल, सिस्टमवाले दादा असतील, मंडपवाले असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणारा आपला हा भव्य दिव्य महोत्सव मानावा लागेल. गाव छोटं आहे, पण जर भाविकांची जर उपस्थिती जर बघितली तर खरोखर वर्णनीय आहे. खूप मानावं लागेल तुम्हाला. कारण माझ्या पाहण्यामध्ये बहुले गावामध्ये हा पहिला कार्यक्रम असा आहे की रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि त्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा आमच्या माता भगिनींचा आहे, ज्यांचं सर्व ठिकाणी अग्रगण्य स्थान असतं. अशा आमच्या माऊलीने दिंडी एक नंबर, जेवण एक नंबर, महाप्रसाद एक नंबर आणि कीर्तनाला ऐकायला सुद्धा एकच नंबर. सर्वजण एक नंबर सर्वजण आल्या. महिलांसाठी टाळ्या वाजवा. हा, महिलांसाठी आपण टाळ्या वाजवा. आता तुमच्यासाठी टाळ्या तुम्हीच वाजवायच्या. आणि म्हणून आपण सर्वांनी खूप 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 असं प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. आणि आमच्या युवा वर्गानं जे कष्ट घेतलं खरोखर त्यांना मानलं पाहिजे. कोणताही अनुभव नसताना या क्षेत्रामध्ये फार मोठा अनुभव लागतो. गंध कसा लावायचा, काही जण गंध लावतात आणि बोट माझ्या शर्टाला पुसतात, असे काही जण असतात. अनुभव लागतो, अनुभव असावा लागतो, अनुभव पाहिजे. आणि म्हणून अनुभव नसताना आमचे बाबू, त्याचे सर्व मित्रपरिवार, गावातले सर्वच, कोणाचं एकाचं नाव घेण्यापेक्षा सर्व युवा वर्गाने जे सहकार्य केलं, जी धावपळ केली, जी मेहनत घेतली, सिस्टमवाले असतील, आमचे सर्व समोर भागवत भाऊ आहे, गोळीबा दादा आहे, देशमुख दादा आहे, सर्वच मंडळी, आता आमची इथली भजनी मंडळी, इथलं तरुण वर्ग आहे, सर्वांच्या सहकार्यातून आणि संपन्न होत असणारा आपला हा उपांत्य सेवेचा कार्यक्रम अत्यंत गोड. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी गंधर्व सभा आमचे आदरणीय गंगारामजी महाराज, कैलासजी महाराज, तबला वादक, त्याचप्रमाणे पाठीमागे रतनजी बाबा रहाडे, आदरणीय आज आमचे मनोहर महाराज टोचे हेही आहेत. बाबा आपण कुठले? घोटीच्या वाडीचे बाबा इथे उपस्थित आहे आणि शिवाजी बाबा पोवडदाराचे तेही उपस्थित आहेत. सरपंच साहेब ते आहे, सर्वच जण आहेत. आणि त्याचप्रमाणे आमचे गावारी दादा आहेत, आदरणीय ज्ञानेश्वर दादा कातोरे आहेत, आदरणीय भगवान भाऊ आहेत, राजोळे आहेत. शुभम पार्कवरनं मला हात वर करा, मी अजून बघितलं नाही तुम्हाला. दात्या आजींच्या काय नाव तुमचं? ह्याला यायचं आहे. सिडको, नाशिक, तळेगाव, दिंडोरी, त्यानंतर सिन्नर भागातून आज खूप भाविक आलेले आहेत, तिकडं पट्ट्या किल्ल्याच्या भागातून. आणि संपूर्ण या गावावर यांच्या इथल्या सर्व नातेवाईकांवर प्रेम करणारे सर्व इगतपुरी तालुका, नवे नाशिकचे 15 तालुके, यातून आलेले सर्व भाविक, आप्तेष्ट, सज्जन, गणगोत्र, या शिवमहापुराण कथेला आपण सर्वजण उपस्थित आहात. या व्यासपीठावरनं सर्वांना मनस्वी अभिवादन आणि कथेला प्रारंभ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, माता पिताभ्यो नमः. आपण कालपर्यंत सद्विक चरित्र बघितलं, सृष्टीखंडातील दुसरा भाग. पहिला भाग बघितला आपण, रुद्रसंहितेमधील पहिला भाग बघितला, सृष्टीखंड. काल सृष्टीखंड आणि सतीखंड बघितला आणि आज आपल्याला पार्वती खंड आणि कुमारखंड बघायचा आहे. पार्वती खंड आणि कुमारखंड, त्यामध्ये शिवपार्वती विवाह आणि गणेशजी आणि कार्तिकींचा जन्म, अशा इथपर्यंत आपल्याला कथा भाग न्यायचा आहे. आपण अल्प वेळेमध्ये कथा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, कारण आज शिवरात्र आहे आणि सर्वच गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या आहे, विवाह आहे. तर असो,
सतीखंडामध्ये काल सतीमाईंनी आपला जो देह आहे तो अग्नीमध्ये समर्पित केला. भगवान शिवजींना राग आला, वीरभद्राची निर्मिती केली, दक्षाला शिक्षा केली, यज्ञाचा विध्वंस केला आणि भगवान शिवजी तपाला निघून गेले. तपाला निघून गेल्यानंतर तिथे देवादिकांना प्रश्न पडला. देवादिकांना काय प्रश्न पडला की आता भगवान शिवजी तपाला बसलेले आहेत आणि भगवान शिवजी तपाला बसले, मग तारकासुराचा वध होणार कसा? आणि मग नारद महर्षींनी प्रश्न विचारला, पप्पा हा तारकासूर कोण? पप्पा का म्हटले? कारण ब्रह्मदेव समोर सांगायला होते कथा. नारद महर्षी ब्रह्मदेवांना कथा विचारत होते आणि ब्रह्मदेवजी सांगत होते, पप्पा तारकासूर कोण? आणि मग सांगता सांगता विषय असा निघाला की कश्यप ऋषींना दिती आणि अदिती अशा पत्न्या. आदितीपासून देवांची निर्मिती, दितीपासून दानवांची निर्मिती. दितीपासून हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष जन्माला आले. ते भगवान श्रीहरींनी वामन आपला नृसिंह अवतार घेऊन आणि वराह अवतार घेऊन, नृसिंह अवतार हिरण्यकश्यपासाठी आणि वराह अवतार हिरण्यक्षासाठी घेतला आणि दोघांचा वध केला. आणि दोघांचा वध केल्यानंतर दितीला भयंकर चिड आली, ती द्वेष करू लागली देवांचा आणि ती आपल्या पतीला म्हणू लागली की मला असा पुत्र हवाय जो देवांचा पराभव करेल. कश्यप ऋषी म्हटले, अगं देवांचा विरोध करून काय होणार आहे? त्यांचा तिरस्कार करून काय होणार आहे? नाही म्हटले, मला बाकीचं माहिती नाही. कारण दिती ही राक्षस कुळाची माता आहे, दानवांची माता आहे. दानवांची माता दानवांसारखी, माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, ही दानव प्रवृत्ती आहे. तुझं ते तुझं पण माझं तेही तुझं, ही देव प्रवृत्ती आहे. मग देव प्रवृत्ती आणि दानव प्रवृत्ती. दिती ही दानवांची आई, आदिती ही देवांची आई. आणि मग मला मुलगा पाहिजे आणि मागणी केली भोगाची. सायंकाळचा वेळ हा भगवत चिंतनासाठी आहे. पहाटे हे 2 संधी काळ आहे. पहाटे 5 ते सकाळी 8, सायंकाळी 5 ते रात्री 8 ही संधी काळ आहे. यावेळेस अभ्यास करू नये, यावेळेस झोप घेऊ नये, यावेळेस भोग भोगू नये. यामध्ये आपल्याला आजार, पापाची अनेक गोष्टी, दुष्कर्म घडत असतात. म्हणून काही गोष्टी करू नये संधी काळावर. संधी काळावर 1-2च गोष्टी करायच्या, ध्यान करायचं, नामचिंतन करायचं, 2च गोष्टी करायच्या आणि मग व्यायाम वगैरे तो भाग वेगळा. परंतु भोगाची मागणी केली, नाईलाजाने ती पूर्तता करावी लागली आणि त्यामधून वज्रांग नावाचा राक्षस जन्माला आला. वज्रांग, त्याने तो कर्ता झाला आणि त्याने स्वर्गावर स्वारी केली, देवांचा पराभव केला. देवांचा पराभव केला आणि मग त्याला सांगितलं, तू असं का करतो? म्हटलं, माझी इच्छा नाही, माझी बिलकुल इच्छा नाही की मी देवांना त्रास द्यावा म्हणून. म्हटलं, मग माझ्या आईची इच्छा आहे की तू देवांना त्रास दे. आणि मग तो साधना करू लागला. कारण त्याच्या अंतकरणात कुठेतरी सात्विक भावना होती. पण त्याची जी पत्नी होती वज्रांगी, तिला मात्र अपेक्षा होती की काही केलं तरी हरकत नाही, पण देवांचा पराभव करणारा दैत्य माझ्या उदरामध्ये जन्माला यावा. उदरामधून दैत्य जन्माला घालायचा की उदरामधून देव जन्माला घालायचा की उदरामधून साधू जन्माला घालायचा, हे एकमेव फक्त आईच्या हातात आहे, हे कोणाच्याही हातात नाही. आई जे करील ती पूर्व दिशा, आईशिवाय ही दुसरं कोणालाही माहीत नसतं. म्हणून देव जन्माला घालायचा, दानव जन्माला घालायचा, मानव जन्माला घालायचा, साधू जन्माला घालायचा, देशभक्त जन्माला घालायचा, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. आणि मग वज्रांग जो आहे, दोघांपासून पुत्र जन्माला आला, तारकासूर. तो जन्माला येत असताना तो जन्माला आला आणि त्याने तप केलं आणि तपामध्ये त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. म्हटलं, मला अमर कर. ते म्हटलं, मीच मार काय? जे देहाचे पुरंदर 14 जाती ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मारतात, पण तो ब्रह्मदेवही त्याचे 100 वर्ष पूर्ण झाले की तोही मरतो, म्हणजे मीच मार काय म्हटले. त्यामुळे मी तुला अमर करू शकत नाही, दुसरा वर माग. दुसरा वर? मग एक काम करा, भगवान शिवजींपासून जो मुलगा जन्माला येईल तो
तो मला मारील. कारण त्याला माहिती होतं सतीमायाने आपला देह समर्पित केला. भगवान बाबा, भोले बाबा, संन्यासी महात्मा गेले, बसले, उदास झाले. ते कधी लग्न करणार, कधी मुलगा जन्माला येणार, ते कधी मला मारणार, 12 पंचायती. आणि मग ब्रह्मदेव म्हटले तत्त. आता देवांच्या हे लक्षात आलं की जोपर्यंत शिवजींचा विवाह होत नाही तोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही, आणि जोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत तारकासूर मरत नाही. पण त्याला किती काळ लागेल सांगता येत नाही. आणि मग तारकासूर वाढला, मोठा झाला, आणि आता अजय असल्यामुळं भगवान शिवजींच्या मुलापासून वध म्हटल्यानंतर तो कुणालाच आठवपेना, कुणाला आवरेना, स्वर्ग ताब्यात घेतला. आणि एक हत्ती, एक कलमी सत्ता उभी केली. हम करे सो कायदा, मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल ते भजन, मी म्हणेल तो परमार्थ, तिसरं काही बोलायचं नाही. तारकासूर हा दिग्विजयी झाला. तिन्ही लोकांवर त्याची सत्ता निर्माण झाली. आणि मग देव गेले श्रीहरीकडं. प्रभू, तारकासूर जन्माला आलाय, कोणालाही आटोपत नाही, काय करायचं? ब्रह्मदेवांची शरणागती केली, आपण काहीतरी करा. आणि मग काहीतरी करा म्हटल्यानंतर भगवती जी जगदंबा आहे तिला उदरामध्ये यायचं, म्हणजे पहिल्यांदा ते माता पिता तशीच पाहिजे. आणि मग कश्यप ऋषींची एका पत्नीपासून सुधा नावाची मुलगी जन्माला आली होती. ती सुधा नावाची मुलगी पितरांना दिली, आणि पितरांना ती मुलगी दिल्यानंतर सुधा नावाची, तिच्यापासून 3 मुली जन्माला आल्या. मैना, धन्या आणि कलावती, 3 मुली जन्माला आल्या. पुढे ते तिघी पण योगिनी होते. त्या मैना योगिनी, धन्या योगिनी आणि कलावती योगिनी रोज पितृलोकामधून भगवान श्रीहरींचं दर्शन करण्यासाठी वैकुंठात जायच्या. रोज दर्शन घ्यायच्या, पुन्हा पितृलोकात यायच्या. एके दिवशी दर्शन घेतलं, बाहेर ओट्यावर बसल्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. आणि मग बाहेर बसल्या. सनकादिक ऋषी आले, प्रभूंचं दर्शन घेतलं. सनकादिक ऋषींचा अधिकार बघून तिथे रोज दर्शनासाठी जे येणारे होते त्यांनी सर्वांनी दर्शन घेतलं. पण या 3 योगिनी ज्या होत्या, मैना, धन्य आणि कलावती, यांनी दर्शन घेतलं नाही. सनकादिक ऋषींना राग आला. त्यांनी शाप दिला की आपण तिघी मृत्यूलोकामध्ये जन्माला याल. असं म्हटल्यानंतर त्यांनी उशाप मागितला की आमच्याकडून नकळतपणे चुकी झालेली आहे, आम्हाला उशाप द्या. ते म्हटले, तुम्ही दिव्य कुटुंबामध्ये, तुमच्या उदरामध्ये आई जगदंबा भगवती उदरात जन्माला येईल. मग मैना मातेच्या पोटी पार्वती, धन्य झाली जानकी, आणि कलावती झाली राधामाईची आई, वृषभनंदिनी, वृषभानु पत्नी झाली ती राधेची आई. बरसाण्याला त्यांचा जन्म झाला. आणि मग वृषभान पत्नी राधामाईची आई कलावती, जानकी झाली धन्या, आणि मैनावती झाली हिमालयाची पत्नी, आणि त्यांच्या उदरामध्ये आली पार्वती माता जन्माला. असा क्रम आहे. आणि मग कालपरत्वे हिमालय हा उपवर झाला. आणि मग देवानीच विनंती केली की आम्ही तुमच्यासाठी एक स्थळ बघितलंय म्हणून. मध्यस्थी लोक लय हुशार, काय कोडलं कुठं जोडून देतील, तपास लागणार नाही, नसलं जमत तरी जोडणार, इतके चतुर असतात. आता सध्या मध्यस्थी लोक पैसे घ्यायला लागले, 5,000, 10,000, 20,000, 50,000. मला एक जण भेटले, गावाचं नाव नाही सांगत बरं का, जनक भाऊ, गावाचं नाव सांगत नाही. त्यांनी लग्न जमवलं मध्यस्थींनी. नववर देवाच्या बापाकडून 1.5 लाख रुपये घेतले. तिघांनी 3 स्प्लेंडर काढल्या. जमीन त्यानं विकलेली होती, त्यांना माहिती त्याच्याकडे पैसा आहे म्हणून. ते म्हटले, तुझा मुलगा 40चा झालाय, याला जर बायको पाहिजे असेल तर पैसे तुला द्यावं लागेल बाबा. पैसे द्यावे लागतील. किती? 1.5 लाख रुपये प्रति पर्सन, पर हेड पर्सन असं म्हणावं लागेल ना. पर हेड पर्सन 50,000, पर हेड पर्सन 50,000 दिले
तिघाही जणांनी गाड्या काढल्या, हे मी माझ्या डोळ्यात देखत बघितलेलं आहे. आणि म्हणून मध्यस्थी लोक फार हुशार. धन्य माता पिता तयाची, त्यांचे माता पिता धन्य. का? लग्नच जोरात जमवतात ते पैसे घेऊन. असो, जमवतात हे तरी पुण्य आहे, मानायला काय हरकत आहे. अहो परेशान झाले नवरदेव. 2% फरक आहे, 20% फरक आहे. 800 मुली आणि 1000 मुलं आहे. किती? 800 मुली आणि 1000 मुलं आहे. हे का घडलं कधी विचारणार तुम्ही आपल्या मनाला? 2000 ते 2020 पर्यंत आपण ज्या भ्रूण हत्या केल्या, किती केल्या? लेकरू दिसलं, ती मुलगी दिसली, ॲबॉर्शन. मुलगी दिसली, गर्भपात. मुलगी दिसली, गर्भपात. मुलगी दिसली, गर्भपात. आईला सुद्धा किंवा आली नाही. आतलं बाळक ओरडायचं, आई नको ग मला मारू, मी पण तुझ्यासारखीच एक मुलगी आहे म्हणून. मी तू जशी मुलगी आहे, तू जशी कुणाची आई आहे, तू जशी कुणाची लेक आहे, तशी मी पण कुणाची तरी लेक म्हणून जन्माला येणार आहे. मला मारू नको. पण आईला सुद्धा किंवा आली नाही महाराज. आईने सुद्धा गर्भपात केला. परिणाम 20% फरक आहे. आज 40% मुलं, 20% मुलं 50-50 वर्षाचे झाले, लग्न नाही त्यांचे. का? कारण आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतलेला आहे. आणि म्हणून असो, मध्यस्थी लोकांनी हिमालयाला सांगितलं, आमच्याकडे एक मुलगी आहे. मुलगी फार रूपवान आहे आणि गुणवानही आहे. म्हटलं कुठे? पितृलोकामध्ये. पितृकन्या आहे ती, आणि ती उपवर झालेली आहे. आणि तुमच्या उदरामध्ये पुढे आई जगदंबा जगज्जननी भवानी जन्म घेणार आहे, म्हणून तू तिच्याशी विवाह कर. ठरलं. आणि मग हिमालयाचा आणि त्या मैनावतीचा धूमधडाक्यात विवाह झाला. लग्न झालं. हिमालय पर्वतावर संसार सुरू झाला. आणि कालपरत्वे देवांनी सांगितलं की हिमालया, आम्ही तुला जे मागं भाकी सांगितलं होतं, आता तुझ्या उदरामध्ये आदिशक्तीचं अवतरण होणार आहे. तरी तू लवकरात लवकर आपण संसाराचा जो आपण म्हणतो ना, संसाराच्या वृक्षावर जे फूल आहे, तर तू तपश्चर्या सुरू कर, साधना सुरू कर. आणि हिमालय पर्वताने आई जगदंबेची भगवतीची उपासना सुरू केली. का उपासना सुरू केली? अंतकरण शुद्ध व्हावं. बघा, भगवान परमात्मा हृदयामध्ये केव्हा येत असतो? वेदांत शास्त्रामध्ये एक प्रक्रिया आहे. मल विक्षेप आवरण दोष नष्ट झाल्याशिवाय अंतकरणामध्ये चित्ताचं स्थैर्य होत नाही. आणि चित्ताचं स्थैर्य निर्माण झाल्याशिवाय भगवान परमात्मा तिथे वास्तव्य करत नाही. येऊनी गोपाळ राय हे तेथे. भगवान परमात्म्याला वास्तव्य करण्यासाठी चित्त स्थिर असावं लागतं. चंचल मन, या चंचल मनामध्ये ज्याप्रमाणे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडू शकत नाही, चंद्राचं प्रतिबिंब पडू शकत नाही. स्थिर पाणी असेल तर आपल्याला प्रतिबिंब दिसतं. जर पाणी हिंदोळे घेत असेल तर त्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही. त्याप्रमाणे चंचल मनामध्ये भगवान परमात्म्याची अनुभवाची अनुभूती येत नाही. अनुभूती येण्यासाठी मल विक्षेप आवरण हे दोष निवृत्त झाले पाहिजे. मल दोष म्हणजे काय? पाप करण्याची वासना. विक्षेप दोष म्हणजे काय? चंचलता. आणि आवरण दोष म्हणजे काय? आत्मस्वरूपावर असणारा आवरण. मल दोषही गेला पाहिजे, विक्षेप दोषही गेला पाहिजे, आवरण दोषही गेला पाहिजे. पण हा तसा जात नाही. त्यासाठी साधन करावं लागतं, काहीतरी उपासना करावी लागते. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण सांगे, बुजे विन हित कोण सांगे. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्ती, तुझे विन हित कोण सांगे, तुझे विन हित कोण सांगे, तुझे विन हित कोण सांगे.
हरी मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे तप केल्याशिवाय दैवताची प्राप्ती होत नाही आणि तप केल्याशिवाय दैवत प्राप्त नाही आणि दैवत प्राप्त झाल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही हा क्रम आहे आणि मग मलदोष असेल विक्षेप दोष असेल अवरण दोष असेल ही साधकानं पहिले घालवले पाहिजे जोपर्यंत हे निवृत्त होत नाही आपण बघा आपण काही साधक मग ते वारकरी असतील कोणत्याही परंपरेचे असू द्या साधकाला अहंकार होतो साधकाला अभिमान होतो दुर्दैव असं आहे की तो साधक आपल्या मनाला कधी आपल्या मनाशी कधी संवाद करत नाही की आपण आताच परमार्थ करायला सुरुवात केली आपला परमार्थ अल्प आहे मग आपण इतकं टाईट म्हणजे आपलं इतकं कडक कसं जीवन जगतो कुणाचं ऐकून घेत नाही साधक सर्वसामान्य माणसाने चुकीने शिव्या देणं चुकीने बोलणं रागाने बोलणं अथवा त्याच्याकडून होणारी चुकी हे सर्वसामान्य लोक मान्य करतील पण भजनी माणसं असतील अन्य परंपरेतील सेवक असतील यांच्याकडून चुका का होतात याचं कारण असं आहे त्याने का परमार्थाला सुरुवात केली की त्या अहंकाराला असं वाटत असतं आपलं एक ग्राहक कमी होईल काय होतं वाटतं आपलं एक ग्राहक कमी होईल मायेला असं वाटत असतं आपलं एक ग्राहक कमी होईल आणि एक ग्राहक जर कमी झालं तर आपल्याला तोटा होईल त्याचा त्यामुळं नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी जो आडाणी जो कामगार आहे ज्याला काही येत नाही त्याला अहंकार नाही होत 2 भजन 2 अभंग पाठ 2 ओव्या पाठ भजन करतो काहीतरी परमार्थाची सेवा करतो पूजा करतो ते माणसांशी नीट बोलत नाही पण दुर्दैव असं आहे की त्यांनी एकांतात बसलं पाहिजे आणि माझा आंतरिक पारमार्थिक प्रवास किती चालला आहे हे त्यांनी आपल्या मनाला विचारलं पाहिजे आपल्याला अहंकार का होतो आपल्याला अभिमान का वाटतो आपण असं लोकांना टाकून का बोलतो आपण लोकांना असं टोचून का बोलतो त्याने आपल्या मनाला विचारलं पाहिजे ज्या वेळेस तो त्या आपल्या मनाला विचारेल त्यावेळेस त्याला परमार्थाचे सर्व उत्तर मिळतील संत एकांती बसले सर्व ही सिद्धांत शोधिले विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे संत एकांती बसले हे की नाही संत महात्मे एकांतामध्ये बसले आणि एकांतामध्ये बसून त्यांनी आपल्या मनाला प्रश्न केला तुका म्हणे मना करी तो जाचनी है की नाही मनाला टोचलं त्यांनी तुका म्हणे मना होई सावधान मन करा रे प्रसन्न मनाला त्यांनी बंधन घातलं कारण मनच आपल्या सुख दुःखाचं साधन आहे मोक्ष अथवा बंधन सुख समाधानी इच्छा ते सर्वांसाठी आणि म्हणून समर्थाने सुद्धा वर्णन करत असताना मनाला ताब्यामध्ये घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि भारुडामध्ये वर्णन करत असताना आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती आधी मन घेई हाती आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती मग पूजावा गणपती मग पूजावा गणपती
गणपती आदि मन घेई हाती मग पुजावा गणपती आदि मन घेई हाती मग पुजावा गणपती आदि मन घेई हाती मग पूजावा गणपती आली आठवण तुम्हाला आहे की नाही मग पूजावा गणपती आहे की नाही आधी मन घेई हाती आणि मग गणपतीचं पूजन कर आधी मनाला आपल्या वश कर मनाला ताब्यामध्ये घे मनाला वश कर आपलं मन आपला मित्र बनव ज्ञानोबारांची एक ओवी आहे जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्या सनी जयाच्या हृदय भोवनी विराजती मन आणि जीव आणि परमात्मा जीव आणि परमात्मा दोघही जण जीवाच्या हृदयामध्ये नांदतात जीवामध्ये ना हृदयामध्ये नांदतात आणि म्हणून जीवही तिथेच आहे परमात्माही तिथेच आहे फक्त तिथला जो माल मसाला आहे तो शुद्ध केला पाहिजे मग मल दोष विक्षेप दोष आवरण दोष हे तीनही दोष निवृत्त झाले का मग तयाच्या चोकटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी जया निजेल ते उपासी वैराग्य गा तयाच्या चोकट मानस पाहिजे चोकट मंदिर पाहिजे है की नाही है की नाही मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कसे निवृत्तीशी आले मन राम झालं पाहिजे अंतकरण निर्मळ झालं पाहिजे मल दोष गेला पाहिजे विक्षेप दोष गेला पाहिजे आवरण दोष गेला पाहिजे हे दोष नाहीसे झाले की तो माणूस राहत नाही मग तो माणूस देव होतो देव होण्यासाठी अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला की तो देव होत असतो आणि म्हणून तपाशिवाय कोणीही आपलं निजतत्व किंवा आपला अधिकार बहाल करत नाही मग देवाधिकारी प्रार्थना केली हिमालयाने तप सुरू केलं आणि काही काळ तप केल्यानंतर साक्षात भगवतीने अष्टभुजा रूपामध्ये दर्शन दिलं हे महात्मन तुझे तप करतोय त्या तपाची फलश्रुती म्हणून मी तुझ्या उदरामध्ये जन्माला येणार आहे ब्रह्मदेवाला आशीर्वचन दिलं आणि जन्माला येणार असं म्हटल्यानंतर तिकडे सर्व देवतांनी भगवान शिवजींना प्रार्थना केली की शिवजी कारण देवांना प्रश्न असा पडला होता देवांचं टेन्शन असं होतं भगवान शिवजींच्या लग्नाची त्यांना काही गरज नव्हती तारकासूर कधी मरल यांची त्यांना गरज होती भगवान शिवजी आयुष्यभर का संन्यासी राहते ना त्यांना त्याची काही गरज नव्हती मग तारकासूर मेला पाहिजे आणि आमची गादी आम्हाला मिळाली पाहिजे मग इकडे भगवती प्रसन्न झाली आणि भगवतीचं प्रागट्य हिमालयाच्या मैना मातेच्या उदरात झालं पार्वती मैया की आई जगज्जननी जगदंबा भवानी प्रगट झाली बारशाला नाव ठेवलं पार्वती पर्वताची कन्या म्हणून पार्वती जनकाची कन्या म्हणून जानकी जमिनीपासून निर्माण झाली म्हणून सीता सीत फाळ लागला होता संस्कृत मध्ये जो नांगराचा फाळ असतो फाळ आपण त्याला काय म्हणतो फाळच म्हणतो ना आपल्याकडं फाळच म्हणतो त्या फाळाला संस्कृत मध्ये सीत असं म्हणतात आणि रावणाने जी पेटी साधूंच्या रक्ताची भरून पाठवली होती रावणाला शाप दिला होता जर रावण ही पेटी उघडली तर कोळसा भस्मसात होशील रावणाला धाक होता जर पेटी उघडली तर इथंच भस्मसात होईल म्हणून त्यानं ती पेटी उचलली आणि जनकाच्या नगरामध्ये शेतीमध्ये नेऊन पुरली तिथं असं होतं की जिथे ही पेटी पुरल्या जाईल तिथं पाणी पडणार नाही पाणी पडतच नव्हता काय करावं आणि मग जनकाने अनेक ऋषी मुनींना विचारलं की कशामुळे पाणी पडत नाही आणि मग यज्ञ करण्यासाठी सांगितला मग यज्ञ करण्यासाठी पहिली जमीन पवित्र करायची ती नांगरायची ती स्वच्छ करायची यज्ञाची उभारणी करायची आणि मग यज्ञ सुरू करायचा आणि मग जनक राजाने हातामध्ये नांगर घेतला ज्याप्रमाणे
पुण्यामध्ये पहार ठोकली, तुटलेली चप्पल अडकवली आणि पूर्ण पुनर्भकास केलं होतं. शहाजी राजांनी दादोजी कोंडदेव आणि अजून काही सरदार सोबत दिले आणि जिजाऊंना सांगितलं की जा आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती करा. पुण्यामध्ये आल्या, सोन्याचा फाळ जोडला, नांगर हांकला आणि स्वराज्य निर्माण केलं. त्याप्रमाणे स्वतः जनकाने हातामध्ये नागर घेतला आणि बैल झोपले आणि नागर हाकू लागला. नागर हाकत असताना त्याचा जो फाळ आहे तो पेटीला अटकला. पेटीला फाळ अटकला म्हणजे शीत लागलं पेटीला, म्हणून तिचं नाव पडलं सीता. सीत म्हणजे सीतापासून निर्माण झाली म्हणून सीता, जनकापासून निर्माण झाली म्हणून जानकी आणि पर्वतापासून निर्माण झाली म्हणून पार्वती. आणि आता मग ते बालरूप आणि प्रार्थना करत असताना एक फार गोड काव्य म्हणजे हिमालय पर्वताने ज्या वेळेस जी तपश्चर्या, जी साधना चालू होती, त्यावेळेस जगदंबेची प्रार्थना केली. काव्य इतकं गोड आहे ते की त्या काव्यामध्ये हिमालय पर्वत आई जगदंबेची मागणी करतो किंवा प्रार्थना करतो. आबाळा एवढी अंबा माया तुझी, डोईवरती ग माझ्या राहू दे, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये. आबाळा एवढी अंबा माया तुझी, डोईवरती ग माझ्या राहू दे, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये. हाक देतो मी केविलवाणी, हाक देतो मी केविलवाणी, येते पुसायाला डोळ्यात पाणी, येते पुसायाला डोळ्यात पाणी. मला पदरात घे दुःख जाणून घे, पदरात घे दुःख जाणून घे, आशीर्वाद असा तुझा राहू दे, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये. आबाळा एवढी अंबा माया तुझी, आबाळा एवढी अंबा माया तुझी, डोईवरती ग माये, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये. अंबाबाई गोड तुझे ग नाम, अंबाबाई गोड तुझे ग नाम, नाम घेताच मिळतो आराम, नाम घेताच मिळतो आराम. तुझं मिले करू रानातल पाखरू, तुझं मिले करू रानातल पाखरू, भक्ती माझी तू जाणून घे, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये, सोन पावलांनी माझ्या घरी ये. तुझं नावाची तुळजा भवानी, तुझं नावाची तुळजा भवानी, तुझ्या विना ग मग नाही कोणी, तुझ्या विना ग मग नाही कोणी. आई बापच तू, आई बापच तू, माझा देवच तू, मार्ग मुक्तीचा दावून घे, सोन पावलांनी
हिमालयाने प्रार्थना केली. आबाळा ये वडी अंबा माया तुझी, डोईवरती ग माझ्या राहू दे, सोन पावलांनी माझ्या घरी ये. अशा सोन पावलांनी प्रत्येक मुलीचं स्वागत केलं पाहिजे. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, पहिली बेटी आणि धनाची, पहिली बेटी धनाची पेटी. आपल्या आणि तुम्हाला सांगतो आज एक लक्षात घ्या, आज 80% मुलं आपल्या आई बापाला सांभाळत नाही. 80% मुलं कोण सांभाळतं माहिती? त्यांची मुलगी सांभाळते. जावायला म्हणते काय लागेल ते मला कमी करा, फक्त माझे आई बाप सांभाळा. आणि म्हणून प्रत्येक घरातील सुनबाईने जर असा विचार केला की हे माझे सासू सासरे नाही, हे माझे आई वडील आहे. माझे आई वडील जर या जागी असते आणि त्यांना जर हा आजार असता, हे दुखणं असतं, आणि तिने जर हा विचार केला, काय गरज आहे महाराज वृद्धाश्रम निर्माण करण्याची? छत्रपती शिवराय, ज्ञानोबराय, तुकोबरायांचा परिसर आहे. हा पवित्र भूमी आहे, ज्ञानाची भूमी आहे, कर्माची भूमी आहे, उपासनेची भूमी आहे. आणि या भूमीत वृद्धाश्रम निर्माण व्हावे ही शोकांतिका आहे. एक लक्षात घ्या, शोकांतिका आहे. आणि म्हणून प्रत्येक माऊलीने आपल्या सासू सासऱ्यांना त्यांचा आदर, त्यांची कदर, त्यांचा मान, त्यांचा सन्मान, त्यांची गावातली असणारी इमेज ही टिकवली पाहिजे. ती मोठीच आहे. सुनबाईला मोठं करण्याची गरज नाही, ती मोठीच आहे, फक्त तिने आदर दिला पाहिजे. म्हणून प्रत्येक घरामध्ये आता गर्भपात नाही, सोन पावलांनी माझ्या घरी हे. ज्याप्रमाणे हिमालय आई जगदंबेचं स्वागत करतो, आई ये माझ्या घरामध्ये ये, वास्तव्य कर, तू नांद, तू राहा, त्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या घरात येणारी अर्धशक्ती, आदिशक्ती, जी स्त्री आहे, जी बाळ आहे, जी लेकरू आहे, जी लेक आहे, तिचं स्वागत केलं पाहिजे. हिमालयाने स्वागत केलं. मैना मातेला आनंद झाला. नारद महर्षी आले, तुमच्या लेकीचं भाग्य थोर आहे. आले होते भेटण्यासाठी. हिमालय पर्वत म्हटला, बघा तुम्ही उभ्या उभ्या आलेच बाळाला बघायला, बाळाचं भविष्य बघा. आमच्या माऊल्यांना लय हाऊस. तो बाबा येतो, आई खूप करते पण तुझा कोणी विचार करत नाही. तुझ्या मनाने तू सर्वांना सांभाळण्याचा प्रयत्न करते पण तुझं मन कोणी सांभाळत नाही. फिक्स डायलॉग त्यांचे. आणि मग हे काय, हे लगेच, हा ना भाऊ खरंच ना, इतकं सर्वांसाठी केलं पण माझा कोणी विचार करीत नाही. सर्वांसाठी धावते पण मला कोणी सांभाळत नाही. त्यांचे फिक्स डायलॉग, यांचे फिक्स उत्तर द्या. 5 पायल्या तांदूळ. नवरा कामाला, 5 पायल्या तांदूळ देऊन मोकळ्या. वरून रिकाम्या जुन्या साड्या पण देऊन टाकतात. आणि त्या साड्या दिल्या की ओ कुठं झाले, नाशिकला, मला घालाय साडी नाही, साडी घेऊन या. मग त्या कशाला दिल्या असं आहे. आणि म्हणून स्वागत केलं पाहिजे. मागे गेलं पण कशाला घातला? कारण पण म्हटलं की पाठीमागच्याला किंमत राहत नाही. माझा मित्र खूप छान पण नाही घालायचं मध्ये. तसं तुमची मुलगी अशी, तुमची मुलगी तशी, तुमची मुलगी असं करेल, तुमची मुलगी तसं करेल, खूप वर्णन केलं. पण हिचा पती स्मशानभूमीत राहील, गळ्यामध्ये वासुकी नाग असेल, कुंडल सुवर्णाचे नाही विंचवाचे घालेल, जटा सापाने बांधेल, सफारी नाही घालणार, व्याघ्रांवर परिधान करील, हा अंगाला पॉन्ड्स पावडर लावणार आहे की नाही. अजून आमचा करण कुठे गेला? करण कोणता स्प्री मारतो तू? कोणता सांग मला ना? फॉग. हा फॉग नाही मारणार तो, फॉग मारणार नाही. राज फॉग मारून जातो शाळेमध्ये तो हरिपाठाला. आमचे भगवान शिवजी फॉग मारणार नाही. अंगाला भस्म लावतील, एकांतामध्ये तपश्चर्या करतील, आणि अशी सर्व लक्षणं सांगितले. पण तुझी लेक ही संवारकर्त्याची पत्नी आहे, एवढं ध्यानात ठेव. तेवढा आनंद वाटला पण बाकीचं दुःख झालं. कालांतराने भगवान शिवजी ही हिमालयामध्ये वास्तव्यासाठी आले. हिमालयाला कळालं का आपल्या कुशीमध्ये साक्षात भगवान शिवजी तप करण्यासाठी आलेले आहे. आणि मग ते पूजेला जाऊ लागले. कोण? हिमालय पर्वत आणि मैना माता दोघे जाऊ लागले. दोघे जण पूजा करण्यासाठी जाऊ लागले.
दोघे जण पूजा करायची नित्य नियमाने. आणि हे पार्वती मैयाला कळालं. आणि आपण भवानी म्हणू, पार्वती म्हणण्यापेक्षा भवानी मातेला कळालं की साक्षात भगवान शिवजी हिमालयाच्या कुशीमध्ये साधना करण्यासाठी आले. आणि मग पप्पांना विचार, पप्पा म्हटलं मी तुमच्या सोबत येऊ का? म्हटलं कुठं बाळा? ते भगवान शिवजी आले ना त्यांचं दर्शन करण्यासाठी. दर्शन करण्यासाठी मी पहिली त्यांना विचारतो, त्यांनी जर आज्ञा दिली तर आपण सोबत जाऊया. आणि मग दुसऱ्या दिवशी मैना माता आणि भगवान हिमालय पर्वत, हिमालय हे दोघं पूजा करण्यासाठी गेले. यथोपचार पूजा केली. आणि पूजा केल्यावर विचारलं की आमची लेक आहे भवानी आणि तिची इच्छा आहे की शिवजींचं मला दर्शन करायचे, पूजा करायची, तर तिला आणू जा म्हटले, काय अडचण नाही. आणि मग येऊ लागली ती. दर्शन करायचं, ती थोडा वेळ शिवलिंग बनवायचं, त्याची पूजा करायची, बाजूला बसायचं आणि घरी यायचं. रोजचा क्रम सुरू झाला. येऊ लागले, जाऊ लागले, जाऊ लागले. कामदेव आला एक दिवस. त्याला वाटलं पार्वती माता जवळ येते, यांनी आपल्याला जाळून भस्मसात केलेलं आहे, तर आपण यांची परीक्षा बघूया. काही काळ हिमालय पूजा करतोय, पार्वती मैना माता पूजा करते. एका बाजूला पार्वती बसलेली आहे आणि भगवान शिवजी तिच्याकडे बघत होते. काम भावनेने नाही, छोटं बाळ खेळतंय म्हणून. आणि भगवान शिवजींच्या अंतकरणात काम निर्माण झाला. काही काळानं भगवान शिवजी सावध झाले, माझ्या अंतकरणात आणि काम निर्माण झाला. कसा काय निर्माण झाला? तिसरा नेत्र उघडला आणि काम याला जाळून भस्मसात केलं. आणि जाळून भस्मसात केल्यावर ती जी आग निर्माण झाली, देवांना प्रश्न पडला ही आग विझवायची कुठं? मग सर्व देवांनी ती अग्नी घेतली आणि समुद्रात नेऊन सोडली. त्या अग्नीचं नाव आहे वडव अग्नी. आपल्या पोटामध्ये आहे जठर अग्नी. आपल्या पोटातला अग्नी आहे जठर अग्नी. आणि समुद्रामध्ये जो अग्नी आहे तो आहे वडव अग्नी. समुद्रामध्ये इतका मोठा अग्नी, आपण बघा किती निसर्गाची अलौकिक लीला आहे, किती अद्भुत सामर्थ्य निसर्गानं उभं केलेलं आहे. ज्या वेळेस बाहेर थंडी असते त्यावेळेस सर्व जलाशय गरम असतात, कारण त्या जलाशयामध्ये हजारो लाखो जीव राहत असतात आणि ते जीव मरू नये ही काळजी ईश्वराला आहे. पोषितो जगासी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदुनी. आता चैत्र महिना सुरू होईल. चैत्र महिन्यामध्ये जिथे एक पाण्याचा थेंब दिसत नाही तिथं झाडांना पालवी फुटते, फुलं येतात आणि आजूबाजूला पाणी नाही. मग हे कोण करतं? जीवन तयासी कोण घाली, पण देखवी ऐकवी, पानाची झाडाची पान हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि म्हणून तो वडवाग्नी नेऊन सोडला. त्या वडवाग्नीचा महिमा काय आहे? थंडीमध्ये गरम होतो, उन्हाळ्यामध्ये थंड होतो, असं दोन्ही बाजूने कार्य करतो. आणि तो वडवाग्नी नेऊन सोडला. शिवजीने आपला राग शांत केला. पार्वती माईला, भवानीला वाईट वाटलं की आपल्यामुळे शिवजींना त्रास झाला. आणि मग ती घरी गेली आणि जाऊन तपासाठी बसली दुसऱ्या ठिकाणी. गौरी पर्वत आहे तिकडे. त्या गौरी पर्वतावर तपासाठी जाऊन बसली, साधना करू लागली. साधना करत असताना तिच्या अनेक नाव आहेत बरं का गौरीचे. बगलामुखी आहे, अपर्णा आहे, पाणी सुद्धा नाही, पत्र सुद्धा नाही, हवा सुद्धा नाही. आणि अशी कडक साधना करू लागली गौरी पर्वतावर, गौरी शिखरावर. साधना करत असताना शिवजी प्रसन्न झाले. सांगितलं की तुझा मनोरथ पूर्ण होईल. पण इकडे 2 वेळेस तिची परीक्षा घेतलेली आहे. पहिल्यांदा सप्तऋषींना पाठवलं. कोणाकडे? भवानीकडे. की तू ज्यासाठी तप करते तो तुझा जो पती आहे तो अमंगळ वेशधारी आहे. त्याचा जो पेहरावा आहे तो काही चांगला नाही, अमंगळ आहे. त्यामुळं अमंगळ असणारा जो वेशधारी आहे त्याच्याशी तू विवाह करू नको. पहिली परीक्षा घेतली सप्तर्षींनी. त्यानंतर भगवान शिवजींनी स्वतः परीक्षा घेतली. ब्राह्मणाच्या वेशात आले आणि तिला सांगितलं की तू त्यांच्याबरोबर विवाह करू नको, ते काही उचित नाही, तो काही नवरदेव चांगला नाही. पण सतीमाईने शपथ घेतली होती, मरूंगी जन्म लूंगी तप करूंगी, मरूंगी जन्म लूंगी तप करूंगी, लेकिन पती शिवजी कोई वरूंगी. शिवजींनाच मी जन्मोजन्मांतरी पती करील. म्हणून आजही पण आमच्या माता माऊल्या वड सावित्री पौर्णिमा करतात. आणि अजून एक व्रत आहे, आपण सर्वजण करतात, हरतालिका व्रत. हेच व्रत पार्वती मातेनं केलं होतं.
हरतालिका व्रत ऋषीपंचमीच्या एक दिवस अगोदर का नंतर येतं? अगोदर येतं. हरतालिका व्रतानंतर ऋषीपंचमी. हरतालिका व्रत केलं की जन्मजन्मांतरी आपण पहिल्या दिवशी गाणं म्हटलं ना, भलाए बुराए जैसा भी है मेरा पति मेरा देवता है, भलाए बुराए जैसा भी है मेरा पति मेरा देवता है, मेरे देवता को कुछ न कहो, मेरे देवता को कुछ न कहो, मेरा देवता है, भला है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है, भला है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है. आपल्या माऊल्या साधना करतात, तप करतात की मला जन्मोजन्मांतरी हाच पती मिळावा. तो लेझिम खेळणारा असला तरी चालेल. लेझिम म्हणजे मी कोणतं? शिवजयंतीची लेझिम म्हणतो, तुम्ही दुसरा अर्थ नका काढू. आणि मग लेझिम खेळणारे पाहिजे, आणि मग कसाही असेल पण मला तो पती पाहिजे. आणि म्हणून पार्वती मातेने तप केलं. आणि मग सप्तर्षींनी परीक्षा घेतली, भगवान शिवजींनी परीक्षा घेतली. आता भगवान शिवजींनी सप्तर्षींना हिमालय पर्वताकडे पाठवलं की आपण जा आणि हिमालयाला समजावून सांगा की तुमची मुलगी त्या अमंगळ वेशधारी भगवान शंकराला देऊ नका, म्हणून शिवजीला देऊ नका. शिवजीला आपल्या हिमालयाला अनेक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण नारद महर्षींनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या उदरामध्ये जी जन्माला येणार आहे ती साधारण कोणी स्त्री नाही, संपूर्ण विश्वाची आधार शक्ती आहे, ती तुमच्या उदरात जन्माला. ते म्हटले कसा असू द्या माझा जावाई, मला तोच करायचा आहे. मग भगवान शिवजी ब्राह्मणाच्या वेशात आले. त्यांनी सांगितलं, त्यांनी परीक्षा घेतली. नाही म्हटले आम्हाला मुलगी द्यायची तर भगवान शिवजींना द्यायची. झालं, मग जमलं. विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर विवाह असा होता की इकडे तयारी सुरू झालेली. मंगलवाद्य वाजतायत बर का, मंगलवाद्य वाजतायत. तिकडून काही सेना लगेच लवकर आली, सेना लवकर आली. कोण सेना? भूते वेताळ नाचती, है की नाही? भूत वेताळ पिशाच मायरानी मेसाई साती आसरा मसोबा मुंजाबा, है की ना, हे सर्वजण पुढे आले. त्यांनी नारद महर्षींना बोलवलं, हे कोण आहे सर्व? म्हटलं का गावामध्ये उभं राहता येईना, हे कुठून आले सर्व? चले जाऊया असे हाकलून दिलं. भूत सगळे, सर्व भूत आले. आणि मग गेले. तिकडं मेकअप सुरू झाला. कोणाचा? शिवजींचा मेकअप. इतका सुंदर मेकअप महाराज. अंगाला वस्त्र नाही, व्याघ्रांबर आणलं. गळ्यामध्ये मृत मुंडक्यांच्या माळा घातलेल्या, की नाही, मुंडमालाधारी, मस्तक अटकवलेले. सगळ्या जटा जमा केल्या, त्या एका सापानं बांधल्या. त्यावर चंद्र ठेवला, वरून गंगा बाहेर काढली. भस्माचे पट्टे ओढले, गळ्यात वासुकी अडकवला, हातामध्ये त्रिशूळ दिला. कट्यार नाही, त्रिशूळ. नवरदेवच विचित्र, हातामध्ये त्रिशूळ दिला, एका हातात डमरू. बरं, त्या टायमाला स्कॉर्पिओ, सफारी, तवेरा, बोलेरो काहीच नाही. नंदी बैल. भस्मावुटी रुंडमाळा, भस्मावुटी
नरहरी महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये नरहरी महाराजांनी गोड वर्णन केलेले आहे. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, सर्व सुखाचे आगर, मने नरहरी सोनार. भस्म उटी रुंडमाळा, भस्माचे पट्टे लावले आणि मग सर्व मेकअप केला नवरदेवाचा. नंदीबाईला बसवलं, निघाले वराडी. तिकडे सर्व देव जगदंबेच्या बाजूनं आणि इकडले सगळे भूत भगवान शिवजींच्या सोबत. भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच, भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच, भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच, भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच. ओ भूत वेताळनाच ती हर्षवंता उमापती, भूत वेताळनाच ती उमापती. भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच, भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच, भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच, भूते वेताळनाच दिनभूत वेताळनाच. आणि मग सर्व कलवरी नाचायला लागले. कलवरी भगवान शिवचे कलवरे कोण? भूत, पिशाच, वेताळ असे कलवरे. नाहीतरी भूत भूत कलवरी भूतच राहतात. तुम्ही बघा ते नवरदेवा पुढे नीट नाचतीच नाही, सगळे आडाम ताडामच नाचतात नुसते. लोड होईल असतात ते. लोड म्हणजे कोणते? थम्सअप घेऊन. तुम्ही गैरसमज कराल. थम्सअप घेतलेला असतो, लिमका, पेप्सी, कोको कोला, आणि त्यामुळं मग ते सगळे आडाम ताडाम. ज्याप्रमाणे भगवान शिवजींचे कलवरी नाचतात त्याचप्रमाणे प्रत्येक नवरदेवाचे कलवरी नाचते. तुम्ही त्यांचं नाचणं बघा, सगळं आडाम ताडाम नाचणं त्यांचं. सरळ नाचणंच नाही, त्यांचे ते हात आणि त्यांचे पाय आणि त्यांचं ते नाचणं भूत वेताळत नाचतात सगळे ते. आणि मग ते नाचत गात वराड निघालं. हिमालयाच्या वेशेवर नवरदेव आला, बाजूनं सगळे वराडी उभे. आणि मैना माता आपल्या लाडक्या जावायला ओवाळण्यासाठी आली. मैना माता निरंजनी, पुष्पाचा हार, ताट तयार केलेलं, कुंकुम तिलक, अक्षता सर्व ताटामध्ये सर्व सखी सेविका सोबत. आणि नंदीवरनं नवरदेव खाली उतरला, विशीवर पाय धुतले आणि कुंकुम तिलक करून ओवाळायचं. कुंकुम तिलक कालावला आणि लावायला गेली लगेच. चला बाजूला व्हा, डोंट टच मी, जवळ येऊ नका. गळ्यातल्या नागाने लगेच पुढं हे केलं. मैना मातेने भगवान शिवजींचं रूप बघितलं. मैना माता चक्कर येऊन खाली पडली. ती म्हटली, माझी उमा कुठं, माझी भवानी कुठं, माझी भगवती कुठं, आणि कुठं हा बाबा आणलाय कुठून धरून, ज्याला गालाला कपडे नाही, ज्याला अंगावर वस्त्र नाही, ज्याला अलंकार नाही, गळ्यामध्ये साप अडकवलेला, हातामध्ये त्रिशूळ घेतलेला, एका हातामध्ये डमरू, कुठून हा जावाई धरून आणलाय कुणी? त्या नारद महर्षींना लाज नाही वाटली का असा बाबा धरून आणलाय जावाई म्हणून? अहो माझी मुलगी कशी गोरी चिट्टी, आणि हे कसं बाळ आणलंय धरून, हे कसं बाळ धरून आणलंय? आणि मग नारद महर्षींनी विनंती केली, प्रभू लग्न करायचं, खेळ नाही करायचं आपल्याला, हे बदला तुम्ही जरासं. सर्व देवतांनी विनंती केली. देव स्वार्थी, देवांसारखे स्वार्थी दुसरे कोणीच नाही. ते म्हटले त्यांच्या डोक्यात तारकासूर, त्यांच्या डोक्यात भगवान शिवजींचं लग्न नाही. आणि मग लग्न नाही, मग विनंती केली, प्रभू आपलं रूप बदला. आणि मग दिव्य रूप घेतलं भगवान शिवजींनी. पिवळा पितांबर,
आता इथे 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 तोच फोटो, तो समोर तोच फोटो आहे ना, पिवळा पितांबर आहे ना, पिवळा पितांबर, गळ्यामध्ये सुवर्ण अलंकार, डोक्यावर मुकुट आणि असं सुंदर असं रूप धारण केलं. हे बघा इथं आहे बघा, सुंदर असं रूप आहे, पिवळा पितांबर धारण केलेला आणि सुंदर असं रूप परिधान केलं भगवान शिवजींनी. आणि सगळ्या भूतांना सांगितलं, ए माणसासारखे वारे. ते माणसं सगळे घाबरायला लागले ना हिमालयावरले, चला वा सगळे माणसं, सगळे भूत माणसं बनवली आणि आता माणसं सगळे भूत झाली. तुम्हाला माहिती आहे एक 50 वर्षापूर्वी भूत निघायची, काहींना भूत दिसायची, आता भूतच निघायची बंद झाली. का बरं? अहो माणसं जेवढे भूता पुढे गेले, जिवंत माणसाला लागले तर सोडत नाही. तुम्ही आज एक व्हिडिओ बघितला का सकाळी जिल्हा सत्र न्यायालयासमोरचा? हा, 4 जावा 4 भाऊ जिल्हा सत्र न्यायालयापुढे एकमेकाला मारत होते. हे भूतच आहे सगळे. हा, जे माणसाला माणूस कळत नाही, ज्याला भावाला भाऊ कळत नाही, ज्याला बहिणीला बहीण कळत नाही, ज्याला शेजारी कळत नाही, ज्याला गावकरी कळत नाही, ज्याला आपले कळत नाही, ज्याला परके कळत नाही, ज्यांना काहीच कळत नाही, फक्त आपला स्वार्थ कसा साधला जाईल हे सगळे भूतच आहे. हे कोण आहे? भूत आहे, भूत महाराजी. आणि म्हणून सगळ्यांना सांगितलं चला रूप बदला. रूप बदलले आणि मग सगळेजण हिमालयाच्या नगरीमध्ये आले. मग त्या फुया आल्या, फुया तिपाडा घेऊन, फुया तिपाडा आणतात ना आंबेबाऊला, पंचपात्र्या. मला सांगा तुम्हाला दुसरा फुईचर भेटत नाही का? फक्त तिपाडाच भेटतं का? चांगला एखादा फुईचर आणायचा, मोठ्या मोठ्या पंचपात्र्या घेऊन येतात. काय त्यांना का कुरड्या साठवायच्या का पापड्या साठवायच्या मध्ये? बरं आता डुप्लेक्स मध्ये कोणती तिपाडा ठेवतंय? पण त्या फुया नेमक्या दरवाजा पुढे उभ्या केल्या गेटवर आणि मग ओवाळणं झालं आणि मग 2 जण, तुम्हाला सांग का, आपल्या सर्वांच्या आयुष्याचं वाटोळं एका गाण्यानं केलं. गाणंच म्हणतो मी, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. हे गाणं म्हटलं की सर्व गावकरी सगळे मंडपवाले स्तब्ध. कुणी कुणाकडे बघत नाही, कुणी कुणाकडे पाहत नाही. नवरदेव नवरी एंट्री कशी करतात ते पाहतात. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि अशी जोरदार एंट्री होती महाराज नवरदेव नवरीची. त्या पाठीमागं कलावऱ्या, इकडं चमकी भरलेली, त्या नवऱ्या कलावऱ्या पाठीमागं आणि आल्या कलावऱ्या सोबत पाठीमागं. आलं का नवरदेव नवरी? कुठं आहे? ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा मगन हो गया. टाळी सर्वांनी. ऐसा बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा बजाया भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने, ऐसा पर्वत मगन हो गया. डमरू को सुनकर कान्हा जी आए, कान्हा जी आए संग राधा को लाए. वास किया का मन भी मगन हो गया, सारा कैलाश पर्वत मगन. थांबा 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 2 मिनिटं. भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. ऐसा डमरू बजाए भोलेनाथ ने, सारा कैलाश पर्वत मगन हो गया. आणि मग पार्वती मैया पिवळा पितांबर धारण केलेला. ऐका ऐका ऐका.
पिवळा पितांबर पार्वती माईनं धारण केलेला. ऐका इकडे बघा, इकडे बघा. आपल्याला नवरदेव नवरी येणार आहे, इकडे लक्ष द्या. आपल्याला भगवतीचं रूप बघायचंय. केसांमध्ये मोगऱ्यांचा मोठा गुच्छ अडकवलेला भगवतीने, कमरेला चांदीचा पट्टा बांधलेला, भाड्याने नव्हता आणलेला, ती काय हिमालयाची पुत्री होती. कमरेला चांदीचा पट्टा, गळ्यामध्ये सुवर्णाचे अलंकार, हाताला बाजूबंद, सुंदर अशी महाराष्ट्रीयन नथ घातलेली, सुंदर अशी वेणी ओवलेली. इकडे बघा सर्वजण, इकडे बघा, बोलू नका, 2 मिनिटं बोलू नका कोणी. सुंदर अशी वेणी ओवलेली, भगवान शिवजींनी सुंदर असा मुकुट, सुवर्णाचे अलंकार, पिवळा पितांबर, उपवस्त्र आणि असं गोड असं, आपण 2 मिनिटं बोलू नका, इकडे बघा, गोड असं आपण गोड असं वेशभूषा किंवा मेकअप केलेला नवरीचा आहे पण नवरदेवाचा आहे पण. आणि दोघही जण मांडवाच्या दारामध्ये आले आणि वाद्य सुरू झालं. तो बाप ढसा रडल्याशिवाय राहत नाही. कण्वमुनी रडले शकुंतलेसाठी, जनक रडले जानकीसाठी, है की नाही, आणि भीमक रडला रुक्मिणीसाठी. कितीही कठोर बाप असू द्या, कितीही मोठा योद्धा असू द्या, पण आपली लाडकी लेक ज्या वेळेस सासरी जाण्यासाठी निघते ना, त्यावेळेस प्रत्येक बापाच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत असतात, किती मोठा बाप असू द्या. आणि म्हणून इथे हिमालय पर्वत रडू लागला, मैना माता रडू लागली, शोक सागरामध्ये डुबून गेले. आणि अशा पद्धतीने शोकाकुल अवस्थेमध्ये पार्वती मैयेला आणि भगवान शिवजींना त्यांनी निरोप दिला. दोघही जण कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर वास्तव्यासाठी थांबले. काही काळ एकांतामध्ये राहिल्यानंतर देवांना प्रश्न पडला, इतके दिवस झाले मुलं का जन्माला येत नाही. आणि मग पुनश्च एकदा विनंती केली आणि मग पहिलं बाळ झालं कार्तिकेय. त्या कार्तिकेयच्या माध्यमातून तारकासुराचा वध केला. दुसरा मुलगा झाला श्री गणेश. हा मळापासून तयार केलेला आहे. पार्वती मातेने गणेशाचं निर्माण हे मळापासून केलेलं आहे. आणि एके दिवशी तो आपल्या पित्याला म्हणजे भगवान शिवजींना आडवा झाला की तुम्ही माझ्या आईची परमिशन मला मिळाल्याशिवाय त्यांच्याकडे जायचं नाही, असा विरोध केल्यामुळे भगवान शिवजींनी मस्तक उडावलं. दुसरं मस्तक गजेंद्राचं म्हणजे हत्तीचं जोडलं, म्हणून त्याला गजमुख असं नाव पडलं. गजेंद्र असं नाव पडलं, गजमुख असं नाव पडलं. आणि दोघही मुलं वयात आले. कार्तिकेच्या अगोदर गणेशजी म्हटले मला लग्न करायचंय. कार्तिक म्हटलं मला लग्न करायचंय. गणेशजी म्हटले मला लग्न करायचंय. कार्तिक म्हटलं मला लग्न करायचंय. मग शास्त्रप्रमाणाने अशी आड घातली की जो कुणी पहिल्या क्रमांकाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचा विवाह पहिल्यांदा होईल. मोराने कार्तिकेने आपलं वाहन काढलं मोर आणि तो निघाला सप्त प्रदक्षिणा करण्यासाठी. आता गणराय हा ही बुद्धीची देवता आहे की नाही, बुद्धिमताम वरिष्ठम म्हटलेला आहे. त्यांनी शास्त्र शोधलं आणि त्यांनी विचार केला की शॉर्टकट मध्ये काय केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणा होते. शास्त्रामध्ये आधार सापडला की जो कोणी आपल्या आई आणि वडिलांना, इकडे बघा फारणी, आपल्या आई वडिलांना एक प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं, एका पृथ्वी प्रदक्षिणेचं. आणि जो कोणी आपल्या आई वडिलांचं दर्शन करून 7 प्रदक्षिणा पूर्ण करतो तो या विश्वाला 7 प्रदक्षिणा मारत असतो. आणि ज्यावेळेस गणेशजींनी सांगितलं, म्हटले एक काम करा, दोघे जण एकत्र बसा. दोघांना एका जागी बसवलं, दर्शन घेतलं आणि पटकन 7 प्रदक्षिणा मारल्या. म्हटले करा माझं लग्न आता. भगवान शिवजी म्हटले कसं काय? ते म्हटले शास्त्र सांगतं, शास्त्र असं सांगतं की जो कोणी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून मी शास्त्रानुसार माझ्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारल्या, माझ्या 7 पृथ्वी. आणि मग विश्वरूप या राजाच्या 2 मुली, सिद्धी आणि बुद्धी, आपण रिद्धी सिद्धी म्हणतो पण रिद्धी सिद्धी नाही, सिद्धी आणि बुद्धी, अशा 2 कन्या भगवान गणरायाला दिल्या.
तिकडनं तारका कार्तिकीय 7 चक्कर मारून आला. इकडं गणरायाचं लग्न झालेलं. म्हटलं का हो याचं लग्न कसं काय आटोपलं, मी तर चक्कर मारून आलो. ते म्हटलं त्याने शास्त्रानुसार लग्न केलं आणि राग आला कार्तिकेला आणि उत्तर भारतामध्ये जाऊन थांबला. कुठे म्हटलं आपलं लेकरू आपल्याला सोडून गेलंय, तिथं भेटण्यासाठी गेलं, ते परत पुढे निघून गेले. आणि म्हणून आजपासून म्हणजे तेव्हापासून कार्तिकेय हे उत्तर भारतामध्ये राहतात, दक्षिण भारतामध्ये आपल्याकडे राहत नाही. म्हणून कार्तिकेयांची उपासना ही दक्षिण भारतामध्ये जास्त आहे, रामेश्वर केरळ त्या भागामध्ये. आणि अशा पद्धतीने दोनही मुलं सुखरूप देवांना सहकार्य करू लागले आणि भगवान शिवजींनी सर्वत्र आनंदी आनंद, सर्वत्र आनंदाचा वर्षाव तारकासुरांना संतुष्ट केलं. त्याप्रमाणे त्या पद्धतीने भगवान शिवजींचा आशीर्वाद या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्याला सर्वांना प्राप्त होणारच आहे. होणार असं नाही, होणारच आहे. कारण का आपण 3 दिवस जे श्रवण केलंय या शिवकथा महापुराणाचं अल्पसं का होईना तुम्हाला मधाचं बोट चाटायला मिळालंय, चाखायला मिळालंय. तुमची जर कधी इच्छा झाली तर निश्चितपणे 7 दिवस तुम्ही कुणाकडनंही पण ही कथा ऐका. पण अत्यंत गोड अशी, मी मगा त्या दिवशीच बोललो, हे कथा हे मंगलकारी, ही मंगल अशी कथा आहे. आणि या कथेच्या माध्यमातून उद्धारासाठी वैकुंठाची कै एकादिनी वैकुंठ जावे, तैती ही वैकुंठाची केले आगवे, ऐसेनी नाम घोष गौरवे धवळले विश्व, सततम कीर्तयंत माम यतंतश्च दृढव्रतः. 9वा अध्याय. नामसंकीर्तनाच्या माध्यमातून आपण सर्व हे विश्व वैकुंठमय होत असतं. बघा ना, वेदांती असतात, तप्पी असतात, जपी असतात. आपण 9ला बसलेलो आहोत. शिवजींचा विवाह पाहण्यासाठी इतके तल्लीन झाले की आपण कैलासामध्येच आहोत असं सर्वांना वाटतं. हाच स्वर्ग आहे, हेच कैलास आहे आणि हाच वैकुंठ आहे. जो सत्संगामध्ये बसतो, जो सत्संगामध्ये येतो, त्याला सुख मागण्याची गरज नाही. सुख तिथे धावत येतात, आनंद तिथे धावत येतो. कारण सत्संगामध्ये आनंद आहे, सत्संगामध्ये सुख आहे, सत्संगामध्ये प्रेम आहे. आणि हे आपल्याला 3 दिवस मिळालं, भरभरून मिळालं. पुनश्च आपल्याला पुन्हा पुन्हा ह्या सत्संगाच्या आनंदाची कायम प्राप्ती व्हावी, हेच भगवान शिवजींच्या चरणावर विनम्र प्रार्थना करून विनंती करतो. 3 दिवसामध्ये माझ्याकडनं काही चुकीचा शब्द गेला असेल तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते विनवत असे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. त्याचप्रमाणे आमचे आयोजक आहेत, आमचे युवा वर्ग आहे, यांच्याकडनं काही कमी राहिला असेल, कोणी उपवाशी राहिला असेल, कोणाला एखादा शब्द वाईट गेला असेल, काही चुकीचं त्यांच्याकडून झालं असेल तर त्यांची पण त्यांच्याद्वारे माझ्याद्वारे मी त्यांची तुमच्याकडून माफी मागतो की आम्हाला नवीन मुलं आमचे सांभाळून घ्या सर्वांना. त्याचप्रमाणे आमचे गंगारामजी महाराज आहेत, कैलासजी बाबा आहेत, रतनजी महाराज राहाडे आहेत, आमचे मनोहरभाऊ आहेत, आमचे घोटीचे बाबा आहेत, सरपंच साहेब शिवाजी दादा आहेत. आणि सिस्टमवाले ज्यांचं 3 दिवस गोड अशी सिस्टम, गोड असा मंडप, गोड असं डेकोरेशन ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं ते आमचे खेताडे दादा यांनी असं गोड. त्यांचे आभार, सर्वांचे आभार, ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आपल्याला सर्वांना लाभ झाला. आमचे आदरणीय दादा वसंत बाबा यांचे मनापासून आभार. सर्व कमिटीचे, ग्रामस्थांचे, भजनी मंडळाचे, आमचे गावारी दादा आदी करून सर्वच, की सर्वांनीच या कार्यक्रमासाठी तन मन धनाने काया वाचा मनाने यथेच्छ सहकार्य केलं. सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो. आणि असंच सहकार्य आपलं पुन्हा पुन्हा जगदंबा मातेचा सप्ताह असेल, हा सप्ताह असेल, अजूनही गावात एखादा सप्ताह तयार झाला किंवा निर्माण झाला तर आपल्या सर्वांचं सहकार्य, कारण धर्म कार्य जो कुणी